नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मंडळी, सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठल्या घटना घडामोडी घडतायत आणि युद्धाचे ढग हे कसे जमा झालेले हे आपण सर्व जाणतोच। इस्रायलने गाझा पट्टी पूर्णपणे नेस्तनाबूत करायची याच पद्धतीने प्लॅनिंग आखली आहे, कारण जगामध्ये ज्या देशाची जी एजन्सी आहे, गुप्तचर यंत्रणा आहे, ती जगात टॉप क्लासची आणि टॉपची आहे असं म्हटलं जातं। त्या इस्रायलवर गाझा पट्टीमधून हमासने ज्या पद्धतीने हल्ला केला आणि इस्रायलला नव्हे तर संपूर्ण जगाला देखील मोठा धक्का बसला। आता हमास ही अतिरेकी संघटना आहे। त्यांचा जर का इतिहास पाहिला तर ते काही फार सामाजिक कामाच्या माध्यमातून किंवा लोकांना मदत करण्यासाठी म्हणून, सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी म्हणून पुढे आलेले अशातला कुठलाही भाग नाही। जे या ज्या संघटना आहेत किंवा या संघटनेमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांचा जिहाद हाच एकमेव अजेंडा आहे। त्यासाठी ते कुणावरही आक्रमण करायला तयार आहेत आणि त्यांचं कट्टर शत्रू राष्ट्र म्हणजे इस्रायल आहे। आणि इस्रायलशी त्यांची असलेली दुश्मनी ही गेल्या अनेक वर्षांची आहे, अनेक पिढ्यांची आहे। म्हणजे हमासमध्ये अगदी 5 ते 10 वर्षाच्या मुलाच्या हातात सुद्धा बंदुका किंवा बॉम्ब जर का पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटणार नाही। तर अशा या हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने चवताळून हमास पूर्णपणे नेस्तनाबूत करायचं, हमासला धडा शिकवायचा यासाठी गाझा पट्टीवर अक्षरशः बॉम्बचा वर्षाव केलाय। वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब त्या ठिकाणी टाकून मानवी वस्ती असेल किंवा इतरही अतिरेक्यांचे अड्डे असतील ते उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायलने जंग पछाडले। आणि इस्रायल ज्या पद्धतीनं चवताळून त्यांच्या अंगावर गेलाय ते पाहता हमासला पळताभुई थोडी होणार आहे हे निश्चित आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या पाठीशी मग जो बायडेन असतील, रशियासारखा देश असेल, भारतासारखा देश असेल, यांनी खंबीरपणे उभा राहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला जी मदत लागेल ती मदत भारत करायला तयार आहे अशी भूमिका घेतली। आता यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चुकलं का काही? निश्चितच नाही। पण मोदींना विरोध करायचा म्हणून भारतातील सो कॉल्ड काही डाव्या विचारसरणीचे लोक हे इस्रायलच्या विरोधात वक्तव्य करू लागले किंवा हमासवर कशा पद्धतीने इस्रायल अतिक्रमण करतोय, हमासला कसं सळोखेपळो करून सोडले आणि हे किती अन्यायकारक आहे अशा पद्धतीने वक्तव्य केले जात आहेत। म्हणजे या लोकांना ही वक्तव्य करताना किंवा हमासचं समर्थन करताना लाज सुद्धा वाटत नाही। मग त्यामध्ये AIMIMचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी असतील, स्वरा भास्कर नावाची एक अभिनेत्री आहे, म्हणजे तिच्या अभिनयामुळे जेवढी पॉप्युलर नाहीये तेवढी अशा वादग्रस्त गोष्टींमध्ये नाक खुपसण्यामुळे ती पॉप्युलर आहे। काँग्रेसच्याही काही मुस्लिम नेत्यांनी या हमासचं समर्थन केले। म्हणजे शोकांतिका एक आहे की तुम्ही अशा देशात राहताय की ज्या देशाला नेस्तनाबूत करण्याची भाषा हे अतिरेकी किंवा हे दहशतवादी संघटना करतायत। भारतामध्ये यापूर्वी अनेक हल्ले ज्या अतिरेक्यांच्या माध्यमातून किंवा ज्यांच्या जीवावर केले गेले त्या अतिरेक्यांचं आपण समर्थन करतोय याची सुद्धा लाज या लोकांना वाटत नाहीये। म्हणजे एवढा किळसवाना प्रकार भारतामध्येच होऊ शकतो। तुम्हाला लोकशाहीमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण म्हणून तुम्ही दहशतवाद्यांचं जर का समर्थन करणार असाल तर मग तुम्हाला भारतात राहण्याची गरजच नाही। सरळ सरळ तुम्ही थेट पाकिस्तानमध्ये जा किंवा गाझा पट्टीत जाऊन राहा ना, त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना मदत करा। म्हणजे केवळ या देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसले किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे म्हणून त्यांना विरोध करायचा यासाठी आता ही लोक अतिरेक्यांचं समर्थन करतायत।
म्हणजे हे कदाचित विसरले असतील की 26/11चा हल्ला असेल किंवा मुंबईमध्ये झालेले 93चे बॉम्ब हल्ले असतील किंवा इतरही जे हल्ले आहेत, या सगळ्यांमध्ये देखील दहशतवाद्यांचंच कनेक्शन होतं, दहशतवादी ते कट होते, दहशतवादीच हल्ले होते. आपण ज्या देशात राहतो, ज्या देशाचे आपण नागरिक आहोत, त्या देशावर सत्ता कुणाची याचा विचार न करता त्या देशावर जर का एखादा हल्ला झाला किंवा त्या देशानं जर का दहशतवादाविरोधात एखादी जर का भूमिका घेतली तर आपण त्याचं समर्थन करायला पाहिजे, असं माझं मत आहे एक पत्रकार म्हणून. आणि ही जी लोक आहेत ना, यांना एकच स्वतःची इमेज अशी दाखवायची सवय लागलेली आहे की सरकार जे करतंय त्याच्या विरोधात आपण उभा राहायचं, म्हणजे आपण सरकारला किती प्रखरपणे विरोध करतो आणि ज्यांच्यावर अन्याय झाल्याचं सांगायचंय ते किती त्यांचे केविलवाने आहेत किंवा ते किती दुःखी आहेत किंवा त्यांच्यावर कशा पद्धतीने अन्याय होतोय हे सांगण्याचा एक प्रकारे हे सगळे डावे प्रयत्न करतात. म्हणजे यांना डावे सुद्धा म्हणायला खरोखर लाज वाटेल अशी परिस्थिती आहे. एक कुठली तरी भूमिका तुम्ही घेताय, निश्चितपणे घ्या. तुम्हाला जर का मोदींची धोरणं पटत नसतील, मोदींचा कारभार पटत नसेल, मोदींची आर्थिक नीती पटत नसेल, मोदींची विदेश नीती पटत नसेल, तर तुम्ही खुलेपणानं लोकांमध्ये जाऊन सभा संमेलनामधून थेटपणे आरोप करा, हरकत नाही. देशांतर्गत कुठल्याही मुद्द्यावर तुम्ही टीका टिप्पणी केली तरी काही हरकत नाही. पण देशाच्या सुरक्षेशी किंवा मित्र राष्ट्रांच्या सुरक्षेशी निगडीत एखादी जर का घटना घडली असेल तर त्यावर आपण त्या मित्र राष्ट्रांच्या समर्थनार्थ उभं राहिलं पाहिजे. एवढी सुद्धा साधी अक्कल या लोकांना नाहीये. म्हणजे विशेष बाब म्हणजे या लोकांच्या माध्यमातून आपले लिखाणाचा कंड जिरवणारे काही वृत्तपत्र आहेत, काही पत्रकार देखील आहेत, काही चॅनल्सचे संपादक देखील आहेत, काही मीडिया हाऊस देखील आहेत. या सगळ्यांनी सुद्धा गाझा पट्टीमध्ये जे इस्रायलकडून होतंय त्याचा निषेध नोंदवलाय, हमासचं समर्थन केलंय, हमासवर कशा पद्धतीने अन्याय अत्याचार होत आहेत हे मांडण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे या सगळ्या प्रकारानंतर अक्षरशः या लोकांना सरकारने हातपाय बांधून देशाच्या बाहेर हाकललं पाहिजे असं वाटू लागलंय. एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण करायला हरकत नाही, पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन जर का राजकारण होणार असेल, देशाच्या सुरक्षेशी निगडीत एखाद्या विषयावर आपण जर का केंद्र सरकारच्या सोबत राहत नसू तर आपल्याला भारतीय म्हणून घेण्याचा अधिकार नाहीये. हे या समर्थन करणाऱ्या सो कॉल्ड डाव्या लोकांनी लक्षात ठेवायला